Hello and welcome to the new topic, cell structure and organization. Is a very interesting topic and very important topic in CET point of view, NEET point of view, even board exam. या टॉपिकमध्ये हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन अतिशय बेसिक असा टॉपिक आहे. बायोलॉजीचा बेसिक म्हणतो ते या टॉपिकमध्ये आहे. आपल्याला माहीत आहे की प्रत्येक सजीव हा पेशींनी तयार झालेला आहे. सो ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ सेल, दॅट मीन्स सेल्युलर, एक्सेप्ट व्हायरसेस. प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रोब्स हे सगळे पेशींनी तयार झालेले आहेत. मग काही त्याच्यातले एक पेशी असतील, काही बहुपेशी असतील, ज्याला आपण युनिसेल्युलर म्हणतो किंवा मल्टीसेल्युलर म्हणतो. पण पेशी असते आणि प्रत्येक सजीवाचं शरीर हे पेशींनी तयार झालेलं असतं. मग एक्झॅक्टली सेल म्हणजे काय? सेलची पहिली डिस्कवरी कोणी केली? पहिली सेल कधी तयार झाली? सेलचे वेगवेगळे कॉम्पोनंट्स काय आहेत? सेलचे शेप कसे असतात, साईज कशी असते, प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल काय असते, त्यांच्यातले डिफरन्सेस काय आहेत, प्लांट सेल कशी असते, ॲनिमल सेल कशी असते आणि बॅक्टेरियल सेल कशी असते, त्या पेशीच्या आतील अंगक कसे असतात, त्या प्रत्येक ऑर्गेनलची, सेल ऑर्गेनलची, इवन ऑल सेलची खूप डिटेल इन्फॉर्मेशन आपण या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत. म्हणजे आपलं बेसिकही तयार होईल, MCQची पण तयार होईल, इवन बोर्डची पण तयारी होईल. आणि हा टॉपिक असा आहे की याचा बराचसा पार्ट तुम्ही खालच्या वर्गांच्यामध्ये सुद्धा अभ्यासलेला आहे सेकंडरी लेवलला, आणि म्हणून हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. सुरुवातीला बघूया आपण की सेल म्हणजे काय असतं. व्हॉट इज सेल? सेलची डेफिनेशन काय असते? सेल म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? इन शॉर्ट आपण डिफाईन करणार आहे. म्हणजे सुरुवातीला आपण पाहणार आहे ते म्हणजे सेल. आता सेलला डिफाईन करायचं असेल तर इन शॉर्ट आपण असंही म्हणू शकतो, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सो दी स्ट्रक्चरल and functional unit, structural and functional unit of life of all living organisms, of all living organisms. सो दी स्ट्रक्चरल हा शब्द महत्त्वाचा आहे. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. सेल इज दी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे प्रत्येक पेशी हे रचनात्मक घटक आहे. स्ट्रक्चरल युनिट हॅविंग अ स्पेसिफिक स्ट्रक्चर, त्याला विशिष्ट रचना असते, आणि हॅविंग अ स्पेसिफिक फंक्शन. स्पेसिफिक फंक्शन म्हणजे कसं असेल बघा. समजा आपण नर्व सेल कन्सिडर करत असू. फॉर एक्झाम्पल नर्व सेल. ह्या नर्व सेलला आपण न्यूरॉन म्हणत असतो. न्यूरॉन, ऑल्सो कॉल्ड ॲज न्यूरॉन. न्यूरॉन. तर याचं जर आपण बघितलं तर स्पेसिफिक स्ट्रक्चर असतं. हा वरचा सुरुवातीचा पार्ट असतो, हा नेक्स्ट पार्ट असतो.
जस्ट तुम्हाला हे समजण्यासाठी दाखवलेलं आहे स्ट्रक्चर. एक नर्व सेल आहे हॅव्हिंग अ स्पेसिफिक स्ट्रक्चर सो कॉल्ड एज स्ट्रक्चरल युनिट. सो कॉल्ड एज स्ट्रक्चरल युनिट हॅव्हिंग अ स्पेसिफिक स्ट्रक्चर. आता याचं फंक्शन पण ठरलेलं आहे हॅव्हिंग अ स्पेसिफिक फंक्शन. स्ट्रक्चर बघितलं आपण इलॉंगेटेड आहे सेल. हा स्टार शेप्ड पार्ट असतो, हा लॉंग पार्ट असतो, याला आपण एक्झॉन म्हणत असतो. हा सायटॉन आहे. हे डेंड्राइट्स आहे, हा डेंड्रॉन आहे, न्यूक्लियस आहे, निझल्स ग्रॅन्युल्स आहेत, हे टिलोडेंड्राइट्स आहेत. याच्यावरती स्पेसिफिक मायलिन शीत असतं, हे आपण अभ्यासलेलं आहे. नर्व सेल ॲनिमल टिश्यूमध्ये आपण खूप डिटेल अभ्यासलेलं आहे. सो हॅव्हिंग अ स्पेसिफिक स्ट्रक्चर अँड हॅव्हिंग अ स्पेसिफिक फंक्शन. याचं फंक्शन पण ठरलेलं आहे टू कॅरी दी इम्पल्स. टू कॅरी दी इम्पल्स. माहिती वाहून नेणं केमिकल मेसेज असतो, त्या केमिकल मेसेजला आपण काय म्हणत असतो, इम्पल्स. आणि हे माहिती वाहून नेण्याचं काम असतं, हा नर्व सेल करत असते. इथं आपल्याला नर्व सेल अभ्यासायची नाही आहे, परंतु आपण व्याख्येमध्ये काय लिहिलं आहे, स्ट्रक्चरल युनिट, तर त्याला विशिष्ट रचना असते. फंक्शनल युनिट आहे हॅव्हिंग अ स्पेसिफिक फंक्शन. माझा आवाज हा तुमच्या कानामध्ये घेतला जातो, मेंदूपर्यंत जातोय, हे नेण्याचं काम नर्व सेल करते. म्हणजे टू कॅरी दी इम्पल्स हे त्याचं फंक्शन आहे आणि स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे. सो डेफिनेशन क्लिअर झाली. सो वन्स अगेन बघा, द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज नथिंग बट सेल. ओके. आणि सेल हे आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं नर्व सेलचं. So every cell is capable of independent existence and also perform all its functions. So cell having किंवा cells are capable cell is capable of independent existence and perform all its functions. So cell is capable of independent existence. ही सेल दुसऱ्या सेलवरती अवलंबून नसते, इंडिपेंडंट असते, स्वतःचं अस्तित्व असतं आणि स्वतःची फंक्शन ते स्वतः करतं. सो कॅपेबल ऑफ परफॉर्मिंग देअर ऑल इट्स फंक्शन्स. सो आपण सेलची डेफिनेशन बघितली. सो दिस इज द डेफिनेशन. सेलचा अभ्यास करणारे एक ब्रँच आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. सेलची व्याख्या तुम्हाला कळालेलं आहे, डेफिनेशन कळालेलं आहे. सो स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, सेल इज कॅपेबल ऑफ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स अँड परफॉर्म ऑल इट्स फंक्शन्स. आता ही जी सेलची व्याख्या बघितली, याच्यानंतर सेल या शब्दाचं मीनिंग काय आहे. सो मीनिंग ऑफ सेल. तर सेल या शब्दाचा अर्थ असा आहे. सो सेल इज डिराइव्ड फ्रॉम, सेल इज नथिंग बट सेला. सेला इज अ लॅटिन वर्ड.
that means small room or a small compartment. म्हणजे असे छोटी छोटी कंपार्टमेंट असतात. या छोट्या कंपार्टमेंटला स्मॉल रूम किंवा स्मॉल कंपार्टमेंट, स्मॉल चेंबर मीन्स सेला किंवा याला सेलुला सुद्धा म्हटलं जातं, ऑल्सो कॉल्ड एज सेलुला. सेलुला म्हणजे सेल मीन्स स्मॉल कंपार्टमेंट, स्मॉल रूम म्हणतो आपण. सो दिस इज द मीनिंग ऑफ दी सेल वर्ड. ओके, आता ह्याच्यात आपण पेशीचा अभ्यास करणारी एक ब्रँच बघत असतो, सायटॉलॉजी. सो सायटॉलॉजी ह्याच्यात दोन शब्द आहेत, सायटो अँड लॉजी. आपल्याला माहीत आहे सायटो मीन्स सेल आणि लॉजी मीन्स स्टडी. सो स्टडी ऑफ सेल, is called as cytology. Study of cell is called as cytology. पाठ करण्याची गरज नाही, मीनिंग नावावरून कळतं. सायटो म्हणजे सेल, लॉजी मीन्स स्टडी किंवा सायन्स म्हणतो. सो स्टडी ऑफ सेल इज कॉल्ड ॲज सायटॉलॉजी. आपण सेलची व्याख्या बघितलेली आहे, सेलचं मीनिंग बघितलं. सायटॉलॉजीमध्ये स्टडी ऑफ सेलचा अभ्यास करणारे एक ब्रँच असते, याला काय म्हणायचं, सायटॉलॉजी. सो ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ सेल इज कॉल्ड ॲज सायटॉलॉजी. ओके, आता हे जे टर्म आहे, सेल टर्म आहे, ही टर्म जी दिलेली आहे ती, सो टर्म सेल was given by Robert Hooke. In his book. या रॉबर्ट हुकने ही जी टर्म आहे सेल टर्म, ही मायक्रोग्राफिक जी टर्म आहे इन 1865. सो टर्म सेल वॉज गिवन बाय रॉबर्ट हुक. मे बी इम्पॉर्टंट फॉर नीट अँड CET, इवन बोर्ड एक्झामला सुद्धा ते इम्पॉर्टंट आहे. सो structural and functional unit are the important words, capable of independent existence and performing its all functions. Meaning of cell is nothing but cella or cellula is a Latin word that means small room or small compartment. Cytology is nothing but study of cell, and the term cell was given by Robert Hooke in 1665 in his book Micrographic. ह्या बुकमध्ये त्यांनी सेलला, स्मॉल कंपार्टमेंटला सेल हा शब्द त्यांनी यूज केलेला आहे. सो term cell was used by Robert Hooke in 1665 in his book Micrographic. So this is also important in case of NEET and CET. ओके, इथं डायग्राम काढण्याची गरज नाही, आपल्याला समजण्यासाठी मी सेलचं एक स्ट्रक्चर दाखवलं होतं. सो सेलची डेफिनेशन आहे, सेलचं मिनिंग आहे, सायटॉलॉजी आहे. टर्म सायटॉलॉजी वॉज गिवन बाय रॉबर्ट हुक. ओके, नोट दिस पॉइंट्स. ओके, बघा सेलच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपण सुरुवातीला डेफिनेशन बघितली, त्याच्यानंतर
सेल या शब्दाचं मिनिंग बघितलं. त्याच्यानंतर सेल ही टर्म आहे ती कोणत्या सायंटिस्टनी दिली हेही पाहिलं. पेशीचा अभ्यास करण्याची एक ब्रँच आहे सायटॉलॉजी, हेही बघितलं. आता आपल्याला सेलची डिस्कवरी बघायची, डिस्कवरी ऑफ सेल. डिस्कवरी ऑफ सेल. डिस्कवरीमध्ये फर्स्ट डेड सेल डिस्कवर केलेले आहेत ते रॉबर्ट हुक. सो रॉबर्ट हुक first dead cell in 1665 first dead cell in cork cell that is bark. झाडाची साल असते त्याला बार्क म्हणतो, त्याच्यातली त्यांनी कॉर्क सेल ही पहिली डेड पेशी डिस्कवर केलेलं आहे. सो बार्क ऑफ द प्लांट. सो डिस्कवर्ड बाय रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक in 1665 first dead cell इन कॉर्क सेल, दॅट मीन्स बार्क ऑफ दी प्लांट. झाडाची जी साल असते, आउटर कोटिंग असतं ज्याला आपण बार्क म्हणतो, त्या बार्कमध्ये कॉर्क सेल असते ती पहिल्यांदा डेड कॉर्क सेल शोधून काढली, ती म्हणजे रॉबर्ट हुकनी. ओके. देन लिव्हिंग सेल वॉज डिस्कवर्ड बाय लिवेनहॉक. लिवेनहॉक in 1674 first living cell in algae. algae मधली पहिली लिव्हिंग सेल असते ती फर्स्ट लिव्हिंग सेल वॉज डिस्कवर्ड बाय लिवेनहॉक in 1674. ओके. सो डिस्कवरी ऑफ सेल कळालं. दोन महत्त्वाचे सायंटिस्ट आहेत. कोणते दोन आहेत? एक रॉबर्ट हुक 1665 फर्स्ट डेड सेल बार्क प्लांटच्या बार्कमध्ये, आणि लिवेनहॉक आहे 1674 फर्स्ट लिव्हिंग सेल इन अल्गी. अल्गीमधली पहिली सजीव पेशी आहे ती यांनी शोधून काढली, आणि डेड सेल असते ती रॉबर्ट हुकनी शोधून काढली. याला म्हणायचं डिस्कवरी. फर्स्ट सेल कळाली. आता सेलचं जर इव्हॉल्युशन बघितलं, इव्हॉल्युशन ऑफ सेल, तर या सेलच्या इव्हॉल्युशनमध्ये अगदी सुरुवातीला जे इव्हॉल्युशन ज्याला आपण केमिकल इव्हॉल्युशन म्हणतो, या केमिकल इव्हॉल्युशनमध्ये सुरुवातीला सनपासून एक पीस हॉट मास सेपरेट होतं, मग ते स्पेसमध्ये येतं. अनेक वर्षानंतर हळूहळू त्याचं तापमान कमी होत जातं. मग सुरुवातीला काही गॅसेस तयार होतात. मग गॅस जसं की वॉटर वेपर्स असतील, मिथेन गॅस असेल, अमोनिया गॅस असेल. मग नंतर वॉटर फॉर्म होतं, कंडेन्सेशन होतं, आणि मग पाण्यामध्ये हळूहळू सिंपल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार होतात. मग पुढं त्यांचं जाऊन कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार होतात. मग न्यूक्लिक ॲसिड तयार होतं, प्रोटीन्स तयार होतात. मग प्री सेल तयार होते. ज्या प्री सेलला आपण प्री सेल हे त्याचं इव्हॉल्युशन असतं. सो इव्हॉल्युशन ऑफ सेल इज फॉर्म्ड प्री सेल. प्री सेल पेशीच्या अगोदरचं की ज्याच्यात सेल ऑर्गेनेली तयार झालेले आहेत, किंबहुना न्यूक्लिक ॲसिड आहे, प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, आणि ही जी फर्स्ट सेल असते
So the pre-cell is converted into cell, and this first cell is a heterotrophic. That means take food from surrounding पासून बाहेरून फूड घेत होते, म्हणून त्याला म्हणायचं हेटेरोट्रोफिक. याच्यानंतर आपल्याला पेशीची वेगवेगळे शेप बघायचे आहेत. शेप ऑफ सेल्स. आता या शेपमध्ये डिफरंट व्हरायटी ऑफ शेप आहेत पेशीमध्ये. डिफरंट टाइप्स ऑफ शेप्स आर फाउंड इन दिस सेल. सम आर स्पेरिकल आहेत, काही फ्लॅट सेल्स आहेत, फ्लॅटनड आहेत, ओव्हल आहेत, ओव्हल शेप आहे, रेक्टँग्युलर आहे, क्युबायडल शेप पण असतो. क्युबायडल एपिथेलियम आपण बघितलेला अभ्यासलेला आहे. कॉलुमिनार आहे, कॉलम लाईक सेल असतात. पॉलिगोनल शेप असतो. इलॉंगेटेड सेल असतात काही. इलॉंगेटेड जे स्पेरिकल, फ्लॅटनड, ओव्हल, रेक्टँग्युलर, क्युबायडल, कॉलुमनार, त्याच्यानंतर पॉलिगोनल, इलॉंगेटेड, रॉड शेप्ड, स्पायरल, इट्सेट्रा. अशा अनेक शेप आहेत पेशीचे. सो हॅविंग अ व्हरायटी ऑफ शेप, व्हेरियस शेप, different shapes, cells shows the different shapes. Then size of cell. या सेलच्या साईजमध्ये आपल्याला व्हरायटी ऑफ साईज पाहायला मिळते. डिफरंट साईज आणि शेप आपल्याला पाहायला मिळतो. सगळ्यात स्मॉलेस्ट सेल आहे. स्मॉलेस्ट सेल ऑफ ऑल लिव्हिंग organism is a mycoplasma. Mycoplasma having the size is about 0.3 micrometer. 0.3 micrometer is the smallest. Then largest cell is a ostrich egg. About 15 centimeter in size. Longest cell is a nerve cell. About 1 meter. Even bacterial cell, longest cell, largest and longest. Then bacterial cell, having the size is about 3 to 5 micrometer. So having a different size of cells having a different size, having a different shapes, different shape, different size.